नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की ही माहिती देणार आहे, कारण त्या प्रॉपर्टीचा माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे. कारण प्रत्येक प्रॉपर्टीचा व्हिडिओ काढणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. त्यासाठी मला विजिट करून जावं लागतं, गाडीत पेट्रोल टाकायला लागतं आणि व्हिडिओ काढायला लागतं. ते खूप कठीण जातं, म्हणून त्यांच्या फोटोच आलेले आहेत माझ्याकडे आणि यावरूनच मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देणार आहे की ही प्रॉपर्टी कितीमध्ये विकली, काय विकली. जी तुमच्या मनात गैरसमज असतो की प्रॉपर्टी कोट्यावर आहे, करोडावर आहे, लाखावर आहे, ते गैरसमज मी आज दूर करणार आहे मित्रांनो. ही शेती हळदीची आहे. हळदीची शेती तुम्हाला तर माहीतच आहे. लालवट काळसर मातीची शेती आहे ही. त्याचा फोटो माझ्याकडे आलेला आहे, तुम्ही पाहू शकता ते फोटो. त्या फोटोवरूनच मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. डिटेल्स आहेत माझ्याकडे सर्व, पण माझ्याकडे व्हिडिओ नाही मित्रांनो. सध्या प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ करणं पॉसिबल नाही, त्यासाठी मी तुम्हाला शेतीवरून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही हळदीची शेती फक्त 5 एकर होती, ती किती लाखामध्ये विकायला पाहिजे होती? आता असं काय वाटतं मित्रांनो, ही शेती नाशिक बसली होती. जिल्हा नाशिकहून फक्त 10 किलोमीटर अंतरावरची ही शेती होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, हळदीची शेती फक्त 5 एकरच शेती हा किती लाखामध्ये विकली आहे ते. या शेतीचं म्हणलं तर पूर्ण एकर 5 एकरची ही शेती, पूर्ण आजूबाजूला कच्चा रस्ता आणि तिथून गाव म्हणलं तर 5 किलोमीटर अंतरावरती गाव होते या शेतीच्या. नाशिकपासून ही 10 किलोमीटर अंतरावरची शेती होती आणि परत तिथून थोडंसं घरं गाव बसल्यासारखे थोडे घरं होते, म्हणजे आखाडा असल्यासारखा आखाडा होता मित्रांनो तिथे. त्यामुळे त्या शेतीची प्राईज तुम्हाला काय वाटतं किती असली पाहिजे होती, कितीमध्ये विकायला पाहिजे होती ती शेती? तुम्हाला फोटो दाखवलेला आहे मी. ही शेती कितीला विकायला पाहिजे होती? तर मित्रांनो, तर मी मालकांनी ही शेतीची प्राईज पण तशीच ठेवली होती आणि ती प्रॉपर्टी त्याच प्रकारे सेल पण झाली. तर मित्रांनो, आता हे पहा, वर्ग 1ची शेती होती, सिंगल ओनर होता, 5 एकर शेती होती आणि पूर्ण हळदीची शेती होती. त्यामध्ये लाईटीचे खांब अवेलेबल होते, परत लाईटीचे खांब अवेलेबल होते आणि नंतर कच्चा रस्ता होता. जर तुमचा कच्चा रस्ता म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला शेतामध्ये यायला दिक्कतच होणार होती, अशा प्रकारचा कच्चा रस्ता होता मित्रांनो. त्यामुळे खूप खडतर रस्ता असला तरी येत होतं, त्यामुळे पावसा पाण्यामध्ये चिखल साचणारा रस्ता होता मित्रांनो. आणि ती शेती ही डांबरी रोड टच नव्हती, पण लाईट सोर्स होता, पाण्याचा सोर्स होता, त्यामुळे लोकांना ती शेती आकर्षण वाटत होतं. आणि तरी त्या मालकाने त्या शेतीची प्राईज पहिल्यांदा सांगितली होती फक्त 3 कोटी रुपये. 5 एकर क्षेत्राची प्राईस सांगितली होती 3 कोटी रुपये. ही प्राईस तुम्हाला काय वाटते मित्रांनो? ही जी 5 एकर क्षेत्राची 3 कोटी रुपये प्राईस सांगितलेली ही किती पट योग्य आहे आणि किती पट योग्य नाही आहे? आणि तरी ते घेणारा व्यक्ती खास तूस करून त्याची कमी जास्त करत होता. पण 3 कोटी रुपये प्राईज ह्या 5 एकर क्षेत्राची तुम्हाला काय वाटते मित्रांनो, की ही योग्य प्राईज त्यांनी सांगितली होती का? योग्य प्राईज आहे का योग्य प्राईज नाही मित्रांनो? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा मित्रांनो. आम्ही पूर्ण इकडं तिकडं शेती हुडकून पाहिले, आम्ही शेतीचे रेट पण पाहिले, तर प्रत्येक शेतीची रेट 5 कोटी 3 कोटी नसते मित्रांनो. शेतीची जरी पण शेती गावाच्या आजूबाजूत असन, जवळ असन, तर कोणत्याही भावात कितक्याल्या भावामध्ये शेती घ्यायची नसती, त्याची खरी माहिती काढायची असती. आता ह्या शेतीच्या बाजूनं पूर्ण परिसर डोंगरी आहे मित्रांनो, झाडं झुडपं वगैरे सगळे उठलेले आहेत आणि तरी पण तो मालक बोलतो की या शेतीची प्राईस 5 कोटी रुपये आहे. त्यांची अपेक्षा अशी होती की 5 कोटी रुपये त्यांना भेटायला पाहिजे होते, पण ॲक्च्युली ते 5 कोटीमध्ये कोणी शेती ही घेतलीच नाही. कारण 5 कोटी प्राईज ही खूप जास्त आहे 5 एकरासाठी. हे तुम्हाला ही एका एकरची किंमत त्यांनी 1 करोड रुपये सांगितल्यासारखी सांगितली. कारण नाशिक फक्त 10 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ह्या जागेचे वाढते भाव, काही बी भाव सांगतात, कितकालाही भाव सांगतात. मित्रांनो, तुम्ही अशा प्रॉपर्टीपासून दूरच राहा की जो कितकालाही भाव सांगतात, काय पण सांगतात आणि कोणची प्राईस प्रॉपर्टीची सांगतात, ते म्हणजे चुकीचं आहे मित्रांनो. आता ही प्रॉपर्टी, त्याला कच्चा रस्ता अवेलेबल आहे, लाईटीचा पोल अवेलेबल आहे
आणि पाणी विहीर अवेलेबल होती त्याच्यामध्ये, पण तरी पण ही डोंगर परिसरातली शेती होती. डोंगर परिसरातल्या शेत्या कधी बी स्वस्त असतात मित्रांनो. त्याची डोंगर परिसरातल्या शेतातली प्राईस कुठं कोठ्यावर नसते, हे आधी तुम्हाला मी म्हणलेलं आहे. आणि परत म्हणलं तर हिची जमीन जी आहे मेन इम्पॉर्टंट करते ती माती. तर ह्याच्यात जी माती होती मित्रांनो, ती माती म्हणजे लाल माती होती. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लाल मातीची प्राईस जास्त नसते. जर याच्यात काळी माती असली तरी पण जास्तीत जास्त 10, 12, 15 लाख रुपये एकरनी ही म्हणजे खूप जास्त रेट झाला. हे याचा भाव ह्या प्रॉपर्टीचा होता असा ठरविला असता तरी पण ही शेती चांगल्या प्रकारे विकली गेली असती. पण त्या मालकाने एकच याच्यावरती राहिला की 5 कोटीला 5 एकर, आणि ही शेती 5 कोटीला कोणाला जर घ्यायची असेल तर आता ही ऑफर चालू आहे. पण मला नाही वाटत मित्रांनो की ह्या शेतीसाठी 5 करोड रुपये देणे योग्य आहे, कारण 5 कोटीची शेती मला ही योग्य वाटत नाही. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही अशा फसवणुकापासून दूर राहावा. कारण कोणत्याही शेतीची किंमत कितीही सांगितली तर माहीत आहे जागेची डिमांड वाढलेली आहे, सगळ्या गोष्टीचे डिमांड वाढलेले आहेत, म्हणून कोणत्याही शेती कितकाल्या भावात घेणं हे बरोबर नाही मित्रांनो. अशाने तुम्ही इतर प्रॉपर्टीचे पण भाव वाढवून ठेवताय आणि स्वतःची बी पैसे वेस्ट घालताय. कारण ह्या प्रॉपर्टीची प्राईस मला तर वाटतं जास्तीत जास्त 8-9 लाख रुपये असली पाहिजे, की लईत लई 10 लाख रुपये एकरपर्यंत असली तर ठीक आहे बाबा, नाशिक सिटी आहे, जवळ आहे, तर असं मला वाटते. पण मित्रांनो तुम्हाला कितपट वाटते की ही शेती 5 कोटी रुपयामध्येच विकली पाहिजे होती? हे तुम्हाला कसं वाटते, म्हणजे कितपट वाटते? आणि जर तुम्हाला कितपत वाटते ह्या शेतीची प्राईस काय असायला पाहिजे होती? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ह्या शेतीची प्राईस खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की किती रुपयामध्ये विकली गेली पाहिजे. जर तुम्हाला कोणाचं बजेट 5 कोटी रुपये असेल तर मित्रांनो तुम्ही ही 5 एकर शेती पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तर माझ्या मते सांगेन की सजेस्ट करेन की तुम्ही हे 5 कोटी रुपये ह्या शेतीवर वेस्ट टाकणं म्हणजे पैसे वेस्ट घालणं आहे. 5 कोटी रुपये ही कमी रक्कम नाही आहे. आणि शेतकरी लोक काय पण किंमत सांगताय. डोंगरी भागाच्या प्रॉपर्टी स्वस्त असतात, लाल माती असते, आणि परत त्याच्यावर काय हायवेवरची असेल किंवा तरी पण 5 कोटी ही प्राईस जरा जास्तच आहे मित्रांनो. एका एकरची 1 कोटी प्राईस म्हटलं तर तुम्हाला 1 गुंठा कितीला पडला ते तुम्हालाही माहिती आहे. प्लॉटच्या हिशोबाने हे झालेलं शेतीची विभागणी झालेली समजता येईल. म्हणून मी तुम्हाला सांगते मित्रांनो, अशा फसवणूक लोकांपासून दूर राहावे. कारण शेतीचा भाव झाला आहे म्हणून किती बी वाढवायचं आणि किती बी तोंडाला येईन ते बोलायचं, ह्या अशा लोकांपासून तुम्ही दूर राहावे. पहिल्यांदा शेतीची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यावं की बाबा कोणत्या भागातली प्रॉपर्टी आहे. थोडंफार गाव बी जवळ असलं तर एरिया कोणता आहे, रस्ता आहे का नाही, कच्चा रस्ता आहे, जर डांबरी रोड बी असली तर त्याची योग्य प्राईस काय असली पाहिजे, किती एकर असली पाहिजे त्याची प्राईस, ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीवर लक्ष देऊन तुम्ही प्रॉपर्टीचा निर्णय घेतला पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला परत एक सांगते, कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की तुम्ही सांगा आम्हाला की ही शेती फायनल किती लाख रुपयाने विकली पाहिजे होती. हे फायनल आम्हाला तुम्ही सांगा मित्रांनो. आम्ही तुमच्या उत्तराचं अपेक्षा करतोय. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आम्ही तुमच्या रिप्लायची वाट बघतोय. तर ह्या शेतीचं बघून तुम्हाला काय वाटतं, कारण व्हिडिओ तर माझ्याकडे नाही मित्रांनो, माझ्याकडे नेहमी प्रॉपर्टी येत असतात, ते फोटो येतात, त्यामुळे फोटोवर मी तुम्हाला हा व्हिडिओ तयार केलेला आहे.